ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील आणि रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे। रोहित पवार यांच्या रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरू आहे असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे। आमदार रोहित पवार जातीयवादी असून मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा असं देखील वाघमारे म्हणतात। हे बघा, शेमडा रोहित पवार याला आमदारच कोणी केलं आम्हाला कळत नाही। इतका अतिशय जातीवादी असणारा रोहित पवार, त्यांचे आजोबा शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही असं आहोत असं सांगण्याचं काम करता, परंतु प्रत्येक वेळी जिथं ओबीसीवर किंवा ओबीसी महापुरुषावर अन्याय करण्यात होत असेल तिथं ते कधी तोंड घालत नाहीत, कधी तिथं निषेध व्यक्त करत नाहीत। परंतु बिंडोक असणाऱ्या छपरी असणाऱ्या जरांगेला पाठिंबा देऊन राज्यात जातीवाद पेरण्याचं काम, राज्यामध्ये झुंडशाही निर्माण करण्याचं काम, खरं तर जरांगेला उपोषण सोडलेलं उपोषणस्थळी आणून बसवण्याचं काम आणि उपोषणाला रसद पुरवण्याचं काम जातीवादी रोहित पवारांनी केलंय। माझी त्या भागातील कर्जत जामखेड भागातील ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती, ह्या अशा मूर्ख आणि जातीवादी आमदाराला पुढच्या वेळेस तुम्ही मतदान मागायला आल्यानंतर त्याच्या तोंडाला काळं लावलं पाहिजे। रोहित पवार यांच्या रसदीवर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे असा आरोप केलाय ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी। इतकंच नाही तर रोहित पवार जातीयवादी असल्याचं देखील नवनाथ वाघमारे म्हणतात। आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मत मागायला आल्यानंतर रोहित पवार यांच्या तोंडाला काळं फासा अशा शब्दात नवनाथ वाघमारे यांचं विधान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।